महानगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर झाले। शिवसेना कार्यकर्त्यांपाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही पोलिसांना शरण आलेत। शिवसेनेचे विकास गोगावले यांच्यासह 8 कार्यकर्ते पोलिसांना शरण गेलेत। आर पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांनी आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणत जिल्हा परिषद निवडणुकांवरती लक्ष केंद्रित केलंय। लग्न केव्हा करणार आहात या प्रश्नावरती त्यांनी उत्तर दिलं। यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। प्रश्न आहे की आपण आधी लगीन कोंढाण्याचं महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत। अकोला महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येणार असं विधान आमदार अमोल मिटकर यांनी केलेलं आहे। कोणी कितीही दावे प्रतिदावे करू द्या, विरोधी पक्षांनी कितीही आकांतांडव करू द्या, मात्र आमचा एक नगरसेवक हा महायुती सोबतच दिसणार असं आमदार मिटकरी म्हणाले। अक्कलकोट तालुक्यामध्ये भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तिकीट कापल्यामुळे आनंद तानवडे आपली भूमिका जाहीर केली। आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचं तिकीट कापल्यामुळे पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आनंद तानवडे यांनी दिली आहे। कणकवली पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरेंना धक्का बसलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचा तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे। ठाकरेंच्या सेनेचे सुधीर सावंत आणि मनसेच्या शांताराम सादेंची माघार घेतल्यामुळे वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आलेत। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाटा एकत्र येण्याचे संकेत आहेत। राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा आहे। नव्या धक्कातंत्रामुळे जुने मित्र नव्याने येणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली होती, त्यामुळे आपणही बदललेल्या राजकारणात लवचिक भूमिका घेतल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर ती भूमिका माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधी नसेल। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज ठाकरेंनी पोस्ट करत ही भावना व्यक्त केली आहे। बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवरती बसवलं। आजच्या काळात निष्ठा सहज विकली जात असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर राजकारण व्यवहारी झाल्याचं म्हणत बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आलेली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीचा जिल्हा परिषदेवरती परिणाम नको म्हणून ही मागणी केल्याची चर्चा आहे। मालेगाव महापालिकेच्या महापौरांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे। नसरीन शेख यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्यानंतर महापौर पदासाठी हालचालींना आता वेग आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलंय। नेत्रा शिर्के, रेखा म्हात्रे, शुभांगी पाटील आणि आदिती नाईकांचं नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे। चंद्रपूरमध्ये आमचा गटनेता ठरल्याची माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। तर संध्याकाळपर्यंत महापौर कोण होणार हे सुद्धा स्पष्ट होणार असल्याचं ते म्हणालेत। चंद्रपूरच्या विकासासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धाराशिवच्या उमरग्यात बसवराज पाटलांनी कार्यकर्ता पॅटर्न राबवलेला आहे। त्यांना मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घ्यायला लावलेली आहे। भाजपाने घराणेशाहीला विरोध करत नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे आदेश दिलेले होते। परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला असल्याचं समोर आलंय। एकाच कुटुंबातील 5 जणांना तिकीट देण्यात आलेलं आहे। यातील 3 जण भाजप, 1 ठाकरेंच्या शिवसेनेत तर 1 जण काँग्रेसमधून निवडणुकीच्या मैदानात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल आमेर अंभाई गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून नशीब आजमावत आहेत। सिल्लोड तालुक्यात मतदान जनजागृती करण्यात आलेली आहे। बोलक्या बाहुलांच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। वायू प्रदूषणावरती 27 जानेवारीला पुन्हा सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे नवी मुंबई मनपा आयुक्तांना एक संधी मिळणार आहे। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे यांचा पगार रोखलेला होता। बीडमध्ये अजित पवारांना विद्यार्थिनीने लिहिलेल्या पत्राची दखल घेण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद शाळेत कुठलीच व्यवस्था नसल्याचं पत्र अंकिता अवचट हिने लिहिलेलं होतं। सरपंचांनी सोयी सुविधांच्या नावाखाली पैसे उचलल्याचा आरोप या पत्रात केला। या प्रकरणी आता त्रिसदस्यीय समिती चौकशी करणार आहे। मालेगाव बुद्रुक जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडलेलं आहे। दरम्यान इंजिनियरला जाब विचारताच इंजिनियरने तिकडून पळ काढला। अहिल्यानगरच्या रांजणखोल शिवारामध्ये बिबट्या आढळलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेतलंय।
जळगावच्या पाळभी गावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या नेत्र तपासणी अँब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी लोकार्पण केलेलं आहे. हज कमिटीचे सीईओ जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद असल्याचं समोर आलंय. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेलाय. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी टेक्निशियन आणि मनुष्यबळ न मिळाल्यामुळे प्लांट धूळखात पडू नये. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणावरती प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. कवाडीपुरा रौफ कॉलनीमध्ये 22 अनधिकृत घरं जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. तर अतिक्रमणावरती कारवाईची गती आणखीन वाढणार आहे. भंडाराच्या हरदोलीतील एका शेतकऱ्याने धान शेतीला फाटा देत पेरूची शेती केलेली आहे. शेतकऱ्याने 3 एकरात पेरू आणि पपईची लागवड करत 15 लाखांचं उत्पन्न घेतलंय. शिखांचे 90 गुरु श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्ताने नांदेडमध्ये हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 24 आणि 25 जानेवारी असे 2 दिवस विविध धर्माच्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. देहू रोड या ठिकाणी ऐतिहासिक सुभाष चौकामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेला व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 50 वर्षांपेक्षा अधिक काळ जीर्णावस्थेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करण्याची माहिती यावेळेला रघुवीर शेलार यांनी दिली आहे. खामगावमध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पदाधिकारी अमोल अंधारेंच्या हस्ते कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळेला गावातील शिवसैनिक आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळेला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. वसंत पंचमी निमित्ताने देहूमध्ये विठ्ठल रुक्मिणीची विवाह सोहळा संपन्न झालेला. यावेळेला मंदिराची रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळ्यानिमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी सुमारे 4 ते 4.5 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधवांना मोठा धक्का बसलाय. जोशीवाडीतील संपूर्ण नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. भंडारातील मेहगाव शेतशिबिरामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. आशिष उर्फ मोनू राणे असं या तरुणाचं नाव असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. शिवचरित्र कथाकार वसंत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज अनिल काका बडवे यांचं निधन झालं. महाराष्ट्र हिंदू महासभेचे माजी प्रदेशाध्यक्ष, सिद्धहस्त लेखक आणि शिवचरित्र कथाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. रत्नागिरीत पंचायत समितीच्या उमेदवाराचं निधन झालंय. आपचे उमेदवार सुजित सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या धामणी गणातून ते उमेदवार होते. संगमेश्वर तहसील कार्यालयाच्या बाहेरच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हळहळ व्यक्त केली जाते. परभणी तालुक्यातील आमडापूर परिसरामध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून दैठणा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.